Hello, all of the students. This is Vikram Karade again on my YouTube channel, that is Karade's English Academy. I welcome all of you to my YouTube channel. But this lecture is totally based on the very famous and very motivational poem. What is success? What is success? The poem is from 9th standard textbook, and the poem is written by my favorite poet Ralph Waldo Emerson, and he was an American poet. What is success? Okay, so what is success? आपल्या प्रत्येकाच्या लाईफ मध्ये सक्सेसची किंवा यशाची डेफिनेशन खूप वेगवेगळी असते बघा, की आपण आपल्या मनाप्रमाणे डेफिनेशन तयार करतो. सो देर आर लॉट्स ऑफ डेफिनेशन ऑफ सक्सेस. प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येकाची स्वतःची एक व्याख्या असते. यश म्हणजे नेमकं काय? पण राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात की यश म्हणजे नेमकं काय. आपल्याला पण एक महत्वाचा प्रश्न पडला असेल की व्हॉट इज सक्सेस. आपण सक्सेसफुल झालो किंवा आपल्याला सक्सेस मिळालं हे कशावर समजतं? सक्सेस म्हणजे नेमकं काय आहे? यश म्हणजे नेमकं काय? सो या पोएम मधून राल्फ वॉल्डो इमर्सन यांनी यशाची एक वेगळीच डेफिनेशन सांगितलेली आहे, एक वेगळीच व्याख्या केलेली आहे. जर आपण ते सगळं करू शकलो तर आपण सक्सेसफुल आहोत. ओके, वी आर सक्सिडेड, वी आर सक्सेसफुल, अँड दॅट इज सक्सेस. सो ही पोएम स्टार्ट करूया. व्हॉट इज सक्सेस? पोएम बाय राल्फ वॉल्डो इमर्सन. हॅलो विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे विक्रम खराडे आणि मी सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करत आहे. आज आपण खूप जबरदस्त, खूप महत्त्वाची कविता इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातील बघणार आहोत आणि पोएमचं नाव आहे व्हॉट इज सक्सेस. पोएमचे पोएट आहेत राल्फ वॉल्डो इमर्सन. राल्फ वॉल्डो इमर्सन हे अमेरिकन पोएट आहेत आणि आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये सक्सेस म्हणजे नेमकं काय हे आपल्याला जाणून घ्यायची इच्छा असते. प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येकजण एक स्वतःची डेफिनेशन तयार करतो सक्सेसबद्दल, यशाबद्दल. प्रत्येकासाठी यश हे वेगवेगळं असतं, यशाची व्याख्या ही वेगवेगळी असते. पण राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात की यश म्हणजे नेमकं काय आहे, सक्सेस म्हणजे काय, हे तुम्हाला या कवितेतून बघायला मिळेल, ऐकायला मिळेल. पोएम खूपच इन्स्पायरिंग आहे, प्रेरणादायी आहे. त्याच्यामुळं तुम्ही अगदी लक्षपूर्वक ही पोएम ऐकून समजून घ्यावी आणि जीवनामध्ये त्याचा खूपच महत्त्वाचा किंवा त्याचा फायदा तुम्हाला खूप होईल, कारण की तुम्हाला नेमकं यश म्हणजे काय या पोएममधून कळेल. राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात की व्हॉट इज सक्सेस. पण त्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. लेट अस स्टार्ट. व्हॉट इज सक्सेस. यश म्हणजे काय? आपल्याला नेहमी वाटतं की जॉब मिळाला, नोकरी मिळाली म्हणजे पैसे, आणि पैसा म्हणजे यश. किंवा आपण एखादा रँक होल्ड केला असेल, परीक्षेमध्ये जास्त मार्क मिळाले, बिझनेस प्रॉफिटेबल झाला असेल, बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला वाटतं की आपण यशस्वी झालो. यशाची व्याख्या प्रत्येकासाठी वेगळी असते, आपल्याला माहिती आहे. पण राल्फ वॉल्डो इमर्सन यांचं मतच खूप वेगळं आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये जर त्यांनी हे अवलंबलं, समजून घेतलं, तर व्हॉट इज सक्सेस तुम्ही सगळेजण सक्सेसफुल व्हाल. सो आपण स्टार्ट करतोय. व्हॉट इज सक्सेस. व्हॉट्स युअर डेफिनेशन ऑफ सक्सेस. तुमची स्वतःची डेफिनेशन काय आहे? पहिला महत्त्वाचा प्रश्न आहे की तुमची स्वतःची डेफिनेशन सक्सेसबद्दल काय आहे. प्रत्येकाची डेफिनेशन वेगळी असेल. म्हणजेच काय बघा, एका विद्यार्थ्याची डेफिनेशन असेल की सक्सेस म्हणजे त्याला वाटत असेल की मार्क्स चांगले मिळवणे, वर्गामध्ये पहिला नंबर मिळवणे, हे त्याच्यासाठी सक्सेस झालं, त्याच्यासाठी यश झालं. तर तुमची पण प्रत्येकाची डेफिनेशन यशाबद्दल वेगळी असू शकते. सो व्हॉट्स युअर डेफिनेशन ऑफ सक्सेस. बट व्हॉट इज सक्सेस. बघा, राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात टू लाफ ऑफ्टन अँड मच. सक्सेस म्हणजे काय? व्हॉट इज सक्सेस. सक्सेस म्हणजे टू लाफ ऑफ्टन अँड मच. म्हणजेच काय? वारंवार हसत राहणं आणि हसत जीवन जगणं म्हणजे पण सक्सेस. म्हणजे आपलं जे जीवन आहे, आपण जी आपली लाईफ जगतोय ती हसत जगली पाहिजे. आणि हसणं म्हणजे देखील एक यश आहे असं ते म्हणतायत. टू लाफ ऑफ्टन अँड मच. सो आपण हसत हे जीवन जगलं पाहिजे. जर तुम्ही जीवन हसत जगत असाल तर तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे, तुम्ही यशस्वी आहात असं इथे सांगितलेलं आहे. दुसऱ्या वेळी ते म्हणतायत टू विन द रिस्पेक्ट ऑफ इंटेलिजंट पीपल.
आता रिस्पेक्ट मिळवणं पण खूप गरजेचं आहे. आणि इंटेलिजंट पीपलकडून, जे हुशार आहेत त्यांच्याकडून आपल्याला जर रिस्पेक्ट मिळाला असेल, तुम्ही जर रिस्पेक्ट मिळवला असेल त्यांच्याकडून, तर तुम्ही यशस्वी आहात, ते सक्सेस आहे. म्हणजेच हुशार लोकांच्याकडून रिस्पेक्ट मिळवणं देखील एक यश आहे, एक सक्सेस आहे, असं राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात. विन ट्रस्ट अँड रिस्पेक्ट इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, बिकॉज आपल्या लाईफमध्ये आपण एखाद्याचा विश्वास जिंकू शकलो, एखाद्याची आदर रिस्पेक्ट जिंकू शकलो, तर ते एक यश म्हणता येईल, तर ते एक सक्सेस म्हणता येईल. सो तुम्ही पण विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करा, आदर मिळवण्याचा प्रयत्न करा, तुम्ही सक्सेसफुल आहात. त्यानंतर ते म्हणतायत बघा, खूप महत्त्वाचं वाक्य आहे की अँड द अफेक्शन ऑफ चिल्ड्रन. अफेक्शन ऑफ चिल्ड्रन म्हणजे काय? लहान मुलांचं प्रेम मिळवणं देखील एक सक्सेस आहे. आदर मिळवणं सक्सेस आहे, हसत राहणं सक्सेस आहे, आणि लहान मुलांचं प्रेम मिळवणं देखील एक सक्सेस आहे. लहान मुलं कुणावर प्रेम करते बघा? जर आपण त्याच्यावर प्रेम केलं, जर आपण त्याला कसं तर वागलं, तर ते प्रेम करणार नाही, ते तुमच्याकडे येणार पण नाही. म्हणजेच लहान मुलांचं प्रेम मिळवणं देखील एक सक्सेस होऊ शकतं, असं ते म्हणत आहे. आणि त्यानंतर खूप महत्त्वाचं, टू अर्न द ॲप्रिशिएशन ऑफ ऑनेस्ट क्रिटिक्स. आता क्रिटिक्स म्हणजे काय? खूप महत्त्वाचा शब्द आहे. क्रिटिक्स म्हणजे जे टीका करतात, जे तुमच्या चुका शोधून काढतात. टीका करणारे, चुका शोधून काढणारे, ह्यांच्याकडून जर तुम्ही कौतुक मिळवलं असेल, कौतुक, ॲप्रिशिएशन म्हणजे कौतुक, जर तुम्ही कौतुक करून घेतला असाल, अशा टीका करणाऱ्या लोकांच्याकडून जर तुमचं कौतुक होत असेल, तर तुम्ही सक्सेसफुल आहात, तुमचं जीवन यशस्वी आहे, असं म्हणता येईल. त्यानंतर राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात, खूप महत्त्वाचं, अँड endure the betrayal of false friends. आता हे पण खूप महत्त्वाचं आहे. endure म्हणजे काय बघा, की सहन करणे. जर तुम्ही एक खोट्या मित्रांचा विश्वासघात जर सहन करू शकत असाल, तर तुम्ही सक्सेसफुल आहात. म्हणजेच काय, आपल्या जीवनामध्ये कितीतरी मित्र असतात, पण ते पाठीमागून काहीतरी विश्वासघातकी क्रिया करत असतात. पण अशा मित्रांचा विश्वासघात पचवण्याची ताकद, सहन करण्याची ताकद तुमच्याकडे असेल, तर तुम्ही सक्सेसफुल आहात. पण जर ते सहन केलं असेल, तर तुम्ही सक्सेसफुल आहात, यशस्वी आहात, असं इथं सांगितलेलं आहे. बघा, पाठीमागून खूप विश्वासघात करणारे फ्रेंड्स असतात, तरी पण आय एम ओके म्हणणं आणि सहन करणं. फेक फ्रेंड्स असतात, फॉल्स फ्रेंड असतात, या सगळ्यांच्याकडून आपल्याला शिकलं पाहिजे. आणि म्हणून तरीही आपण आय एम ओके म्हणत असू आणि सहन करत असू, पचवण्याची ताकद आपल्याकडे असेल, तर तुम्ही सक्सेसफुल आहात, असं इथे सांगितलं आहे. त्यानंतर राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात, टू ॲप्रिशिएट ब्युटी, म्हणजेच पण सक्सेस आहे. जर सौंदर्य आहे ते भरभरून तुम्ही त्याचं कौतुक करत असाल, सौंदर्य जे काही दिसेल ते तुमच्या मनातून येत असेल, आणि तुम्ही मनापासून एखाद्या सौंदर्य जे सुंदर आहे त्याचं कौतुक करत असाल, ॲप्रिशिएट करत असाल त्या ब्युटीचं, ते देखील सक्सेस आहे, त्याला देखील सक्सेस म्हणतात. टू विन द बेस्ट इन अदर्स, टू लिव्ह द वर्ल्ड अ बिट बेटर. म्हणजेच काय बघा, इथं सांगितलेलं आहे की दुसऱ्यांच्या चांगलं जर शोधण्याची ताकद तुमच्याकडे असेल, किंवा जर तुम्ही दुसऱ्यांच्या चांगलं काय आहे शोधत असाल, तर तुम्ही सक्सेसफुल आहात, तुम्हाला सक्सेस म्हणता येईल, तुम्हाला यशस्वी म्हणता येईल, ते यश आहे. जर तुम्ही दुसऱ्यांच्या चांगलं शोधत असाल, तर त्याला काय म्हटलं जाईल? सक्सेस म्हटलं जाईल, त्याला यश म्हटलं. म्हणजे जीवनामध्ये आपण दुसऱ्यांच्या वाईट शोधण्यापेक्षा जीवनामध्ये आपण दुसऱ्याचं चांगलं शोधणं गरजेचं आहे, बेस्ट शोधणं गरजेचं आहे, टू फाइंड द बेस्ट इन अदर्स. आणि हे जीवन जे आहे, हे जग सोडलं पाहिजे आपण, म्हणजे आपण हे जग सोडलं पाहिजे. कधी सोडलं पाहिजे बघा, कधी सोडलं पाहिजे हे जग? तेव्हाच जेव्हा आपण एक काम केलं असेल, वेदर बाय अ हेल्दी चाइल्ड. म्हणजेच काय, एखाद्या लहान मुलाचं संगोपन अगदी चांगल्या प्रकारे जर तुम्ही केलं असाल, ते देखील एक यश आहे. म्हणजेच लहान मुलांना सांभाळणं, त्यांचं संगोपन करणं, त्यांना वाढवणं, हे देखील एक सक्सेस आहे. सो तुम्ही स्वतःला अपयशी समजू नका, अयशस्वी समजू नका. तुम्ही सक्सेसफुल आहात, तुम्हाला यश मिळालेलं आहे, जर तुम्ही लहान बाळाला एक हेल्दी चाइल्ड ग्रो केला असेल, त्याचं संगोपन चांगलं केलं असेल. त्यानंतर पण खूप महत्त्वाचं आहे बघा, अ गार्डन पॅच. गार्डन चांगली करता आली नाही तरी चालेल, पण पॅच म्हणजे एक तुकडा गार्डनचा, बागेचा एखादा भाग जर तुम्ही समृद्ध केला असेल, त्याची साफसफाई करून, त्याची निगा राखून चांगला केला असेल, पाणी घालून त्याला उगवलं असेल, आणि तुमच्यामुळं
त्या बागेचा एक तुकडा ज्याच्यावरती फुलं उमललेली असतील तर ते देखील एक सक्सेस आहे. पूर्ण बाग आपल्याला जमली नाही तरी चालेल, पण एक छोटासा पॅच, गार्डनचा एक तुकडा, बागेचा एक तुकडा जर तुम्ही समृद्ध केला असेल निगा राखून, ते देखील आपल्याला सक्सेस म्हणता येईल असं राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात. अँड ऑर अ रिडीम्ड सोशल कंडिशन. रिडीम्ड सोशल कंडिशन म्हणजे काय बघा, की सामाजिक जी कंडिशन आहे, अवस्था आहे, ती सामाजिक सोशल कंडिशन जर तुम्ही थोडं का असणार ती सुधारण्यासाठी प्रयत्न केला असेल तर ते यश आहे. म्हणजे कंडिशन सुधारण्यासाठी बघा बरेच प्रॉब्लेम आहेत सोसायटीमध्ये. सोशल कंडिशन ओके, सोशल कंडिशन सुधारण्यासाठी तुम्ही केला असेल. फॉर एक्झाम्पल तर बरीच उदाहरणं दिलीत बघा. ओके, तर बऱ्याच इकॉनॉमिक नीड्स असतात, सोशल नीड्स असतात, सोशल कंडिशन खूप खराब असते. सामाजिक जी कंडिशन आहे, व्यवस्था आहे, सोशल कंडिशन जर तुम्ही थोडी का असेल बेटर करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुमच्यामुळं ती सुधारली असेल तर ते यश म्हणता येईल असं इतर राल्फ वॉल्डो इमर्सन म्हणतात. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथड. टू नो इवन वन लाईफ हॅज ब्रीथड. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट, तुमच्यामुळं एखाद्याचं जीवन समृद्ध झालं असेल, तुमच्यामुळं एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आला असेल, तुमच्यामुळं एखाद्याचं दुःख नाहीसं झालं असेल तर ते देखील सक्सेस म्हणता येईल, त्याला देखील यश म्हणता येईल. सो जीवनामध्ये पैसे मिळवणे, जॉब मिळवणे, नोकरी मिळवणे, गाडी बंगला ह्यापेक्षा पण दुसऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आणणं देखील एक सक्सेस आहे. दुसऱ्याची परिस्थिती बदलणं, थोडीशी मदत करणं देखील एक सक्सेस आहे. तुमच्यामुळे एखाद्याचं जीवन बदललं असेल, एखाद्याची परिस्थिती थोडी का असना बदलली असेल तर तुम्ही सक्सेसफुल आहात, ते यश म्हणता येईल असं म्हटलेलं आहे. अँड इझियर बिकॉज ऑफ यू हॅव लिव्ड. तुमच्यामुळे एखाद्याचं जीवन सोपं झालं असेल, तुमच्यामुळे एखाद्याचं जीवन सरळ झालं असेल, सोपं झालं असेल, त्याची जी काय अवस्था असेल, त्याचे काही प्रॉब्लेम्स असेल, तुमच्यामुळे एखाद्याच्या जीवनामध्ये प्रकाश आला असेल तर ते देखील सक्सेस म्हणता येईल. सो लक्षात घ्या, अशा प्रकारच्या सक्सेससाठी डेफिनेशन केलेलं आहे राल्फ वॉल्डो इमर्सन. दिस इज टू हॅव सक्सेडेड. आणि हे सगळं जर तुम्ही करत असाल आणि हे जर तुम्ही केलं असेल तर तुम्ही सक्सेसफुल आहात. आय डिड इट म्हणजेच तुम्हाला यश मिळालेलं आहे, तुम्हाला सक्सेस मिळालेलं आहे. दिस इज टू हॅव सक्सेडेड म्हणजेच राल्फ वॉल्डो इमर्सन यांनी यशाची एक वेगळीच व्याख्या केली. आणि ही व्याख्या आपल्या जीवनामध्ये जर तुम्ही अवलंबला तर तुम्ही कोणीही अयशस्वी राहणार नाही, सगळे यशस्वी होते. आणि ह्यालाच आपण सक्सेस असं म्हटलं जातं, यालाच आपण खरं सक्सेस म्हणू, यालाच आपण खरं यश म्हणू. आणि अशा प्रकारे आज आपण इयत्ता 9वीची कविता व्हॉट इज सक्सेस, पोएम बाय राल्फ वॉल्डो इमर्सन, अमेरिकन पोएट, बघितलेली आहे. कविता कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा प्लीज. अँड डू सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल माय डिअर स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग. Thank you very much for watching this video. Keep smiling, do best, help others. Thank you very much. Kharades English Academy.